नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जागतिक अल्पसंख्याक दिनाचं महत्त्व, सविस्तर माहिती. जागतिक अल्पसंख्याक दिन म्हणजे नेमकं काय याबद्दलचं सविस्तर माहिती देणारा YouTube व्हिडिओ फक्त निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनलवर. तर व्यवस्थितरित्या भाषण, सूत्रसंचालन, व्याख्यान तसेच विचार, स्वरूप, माहिती, निबंध या सर्वांसाठी उपयुक्त असलेला हा व्हिडिओ आहे. आजचा दिवस मानवतेचा, समतेचा आणि बंधुभावाचा संदेश देणारा दिवस आहे. कारण आज आपण साजरा करत आहोत जागतिक अल्पसंख्याक दिन. होय, हा दिवस आपल्याला केवळ एका समुदायाची आठवण करून देत नाही, तर समाजात प्रत्येक घटकाला सन्मानानं, सुरक्षिततेनं आणि समान अधिकारांसह जगण्याचा हक्क आहे याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे. दरवर्षी 18 डिसेंबर रोजी जागतिक अल्पसंख्याक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1992 साली संयुक्त राष्ट्र संघानं अल्पसंख्याकाच्या हक्कांचं संरक्षण करणारा ऐतिहासिक जाहीरनामा स्वीकारला आणि त्या निर्णयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे धर्म, भाषा, जात, संस्कृती किंवा परंपरेच्या आधारावर अल्पसंख्याक ठरणाऱ्या समुदायांच्या हक्कांचं संरक्षण, सन्मान आणि समावेश यावर भर देणं. अल्पसंख्याक म्हणजे केवळ संख्या कमी असलेला समूह नव्हे, तर समाजात अनेकदा दुर्लक्षित, उपेक्षित किंवा भेदभावाला सामोरे जाणारा घटक. इतिहास पाहिला तर आपल्या सर्वांच्या लक्षात येतं की अनेक वेळा अल्पसंख्याक समुदायांना शिक्षण, रोजगार, सामाजिक सन्मान आणि सुरक्षितता यासाठी अनेक वेळा संघर्ष करावा लागला आहे. जागतिक अल्पसंख्याक दिन हा दिवस त्या संघर्षाची जाणीव करून देतो आणि समाजाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतो. या दिवसाचं महत्त्व अधिक स्पष्ट करताना मला या ठिकाणी एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. लोकशाही ही केवळ बहुसंख्याकांच्या बळावर चालत नाही, तर अल्पसंख्याकाच्या सुरक्षिततेवर ती टिकून असते, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. कोणत्याही देशाची प्रगती तेव्हाच खऱ्या अर्थानं पूर्ण होते जेव्हा त्या देशातील प्रत्येक नागरिकाला समान संधी, समान न्याय आणि समान सन्मान मिळतो, असं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये म्हटलं आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात जागतिक अल्पसंख्याक दिनाचं महत्त्व अधिक वाढते. येथे वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, भाषांचे, संस्कृतीचे आणि अनेक परंपरांचे लोक या देशामध्ये एकत्र नांदतात. म्हणून विविधतेत एकता ही भारताची संपूर्ण जगामध्ये एक वेगळी अशी ओळख आहे. परंतु ही ओळख मित्रांनो आपल्याला टिकवायची असेल तर अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचं रक्षण करणं, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अल्पसंख्याक समुदायांनी देशाच्या विकासात फार मोठं योगदान दिलं आहे. शिक्षण, साहित्य, कला, विज्ञान, उद्योग, समाजसेवा अशा अनेक क्षेत्रात, अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचं योगदान मोठं आणि अमूल्य आहे. हे आपण सर्वांनी या निमित्तानं लक्षात घ्यावं. तरीही अनेक ठिकाणी त्यांना भेदभाव, गैरसमज आणि भीतीच्या वातावरणाला सामोरं जावं लागतं. जागतिक अल्पसंख्याक दिन हा दिवस समाजातील अशा नकारात्मक प्रवृत्तींना थांबवण्याचा संदेश देतो. या दिवसाचा आणखीन एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे संवाद आणि सलोखा वाढवणं. धर्म, भाषा किंवा संस्कृती वेगळी असली तरी माणुसकी ही एकच आहे, ही भावना समाजात रुजवणं अत्यंत गरजेचं आहे. द्वेष, अफवा आणि तणाव याऐवजी समजूतदारपणा, संवाद आणि सहकार्य वाढवणं हाच या दिवसाचा खरा अर्थ आहे. जागतिक अल्पसंख्याक दिन आपल्याला आठवण करून देतो की हक्कांसोबत कर्तव्य देखील तितकंच महत्वाचं आहे. अल्पसंख्याक समुदायांनी देशाच्या संविधानावरती विश्वास ठेवत राष्ट्रीय एकात्मतेत आपलं योगदान द्यावं आणि बहुसंख्याक समाजानं उदारतेनं, संवेदनशीलतेनं आणि जबाबदारीनं सर्वांना सामावून घ्यावं. आजच्या काळात सोशल मीडिया, अफवा आणि चुकीची माहिती यामुळे समाजात दरी वाढण्याचा, अर्थात
समाजामध्ये थोडंसं विषमता निर्माण होण्याचा धोका आहे. अशा वेळी जागतिक अल्पसंख्याक दिन हा दिवस आपल्याला सजग नागरिक बनण्याचं आवाहन करतो. कोणत्याही समुदायाशी विषयी द्वेष पसरवण्याऐवजी सत्य जाणून घेणं, संवाद साधणं आणि शांतता राखणं हीच खरी देशसेवा आहे. शेवटी मी आपल्याला हे मला म्हणावंसं वाटतं की अल्पसंख्याकाचं हक्क सुरक्षित असतील तर समाज सुरक्षित राहील. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, प्रत्येक संस्कृतीचा स्वीकार आणि प्रत्येक आवाजाला संधी हीच मजबूत लोकशाहीची खरी ओळख आहे. जागतिक अल्पसंख्याक दिन आपल्याला ही शिकवण देतो. चला तर मग या दिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण एक संकल्प मित्रांनो करूया की भेदभाव नाही, द्वेष नाही, अन्याय नाही, फक्त समता, बंधुता आणि मानवता हेच यातून आपल्याला शिकायचं आहे. तर जागतिक अल्पसंख्याक दिनाच्या निमित्तानं आम्ही समतेने वागू, बंधुताने एकमेकांशी नातं जोडू आणि मानवता हाच खरा धर्म आहे हेच या निमित्तानं आम्ही जयघोष करू. जागतिक अल्पसंख्याक दिनाचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.